वृद्धांचे पाय मजबूत करण्यासाठी 15 आश्चर्यकारक पदार्थ आणि हे पदार्थ यांचे सेवन केल्याने तुम्हाला जबरदस्त बदल तुमच्या पायांमध्ये तुम्हाला जाणवेल। तर चला तर मग जाणून घेऊया। आपल्या आरोग्याची तुम्हाला सांगते, खरी चाचणी आपल्या पायांच्या मजबूतीवरच होते आणि जसं जसं वय 50 किंवा 60च्या पुढे जातं तसं अनेकांना चालताना पाय जड वाटणे, जिने चढताना श्वास फुलणे किंवा सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे अशा समस्या आपल्याला सुरू होतात। आपण याला वय झालं म्हणून सोडून देतो, पण खरं तर आपल्या शरीराने दिलेला एक संकेत असतो की त्याला पोषणाची गरज आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 खास पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या पायांमधील गमावलेली ताकद परत आणतील। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्वक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, आपल्या सर्वांना एकच विनंती करते, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला बघूया पायांच्या आरोग्यासाठी 15 खात्रीशीर पदार्थ। यातील पहिला आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या। आणि हिरव्या पालेभाज्या यामध्ये विशेषतः पालक आणि कोबी आपल्या स्नायूंची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मॅग्नेशियम हे खनिज अत्यंत मोलाचं असतं। पालक आणि पत्ताकोबी यांसारख्या भाज्या मॅग्नेशियमचा नैसर्गिक साठा आहे। हा खनिज स्नायूंना शिथिल करण्यास आणि त्यांची हालचाल सुलभ करण्यास मदत करतं, ज्यामुळे रात्री पायात गोळी येण्याचे प्रमाण कमी होतं। या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के देखील असतं, जे हाडांना बळकटी देऊन तोल जाण्यापासून आपला बचाव करतं। आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा नक्कीच मिळते। दुसरं आहे ते म्हणजे शेवग्याच्या शेंगा। तर शेवगा हा निसर्गाचा मोठा खजिना आहे, ज्यात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असतं। सांध्यांमधील सिनोव्हियल फ्लूइड म्हणजेच वंगण कमी झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात। शेवगा हे वंगण टिकवून ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतो। शेवग्याच्या शेंगाचे सूप किंवा भाजी नियमित खाल्ल्याने गुडघ्यांमधील कटकट आवाज येणं बंद होते आणि चालताना होणाऱ्या वेदनांपासून देखील आपल्याला आराम मिळतो। तिसरं आहे ते म्हणजे पनीर किंवा सोयाबीन। पनीर किंवा सोयाबीन शाकाहारी प्रोटीन आहे। जे लोक अंडी खात नाही त्यांच्यासाठी पनीर किंवा सोयाबीन हा प्रथिनांचाच म्हणजे प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय आहे। स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि पायांचे स्नायू घट्ट ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते। पनीरमधील पोषक तत्वांमुळे स्नायूंची लवचिकता वाढते, ज्यामुळे वय वाढलं तरी उठण्या बसण्याच्या हालचाली सहज होतात आणि शरीर आखडल्यासारखं वाटत नाही। 4 आहे ते म्हणजे की नाचणे। नाचणे कॅल्शियमचा खजिना। तर तुम्हाला सांगते, या वयामध्ये हाडे ठिसूळ होण्याची म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसची भीती असते। अशा वेळी नाचणी हे एक वरदान आहे, कारण यामध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त नैसर्गिक कॅल्शियम असते। हे कॅल्शियम हाडांची डेन्सिटी म्हणजेच घनता वाढवते, ज्यामुळे हाडे आतून पोकळ होत नाही। नाचणीची भाकरी किंवा गरम आंबील घेतल्याने पायांच्या हाडांना लोखंडासारखी मजबूती मिळते आणि फ्रॅक्चरचा धोका देखील कमी होतो। 5वं आहे ते म्हणजे अंडी। अंडी उच्च प्रतीची प्रथिने, स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन पेशींची निर्मितीसाठी प्रथिनांची नितांत गरज असते। अंड्यांमध्ये असलेले अमिनो ॲसिड्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात। यातील व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, ज्यामुळे हाडं ठिसूळ होत नाही। वाढत्या वयात स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी उकडलेले अंड हे एक सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे।
हे तुमच्या शरीराचा समतोल सुधारण्यास आणि हालचाली अधिक स्थिर करण्यास नक्कीच मदत करते. 6वं आहे ते म्हणजे अक्रोड आणि बदाम. आपल्या नसांच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड अत्यंत आवश्यक असतात, जे अक्रोड आणि बदामात भरपूर प्रमाणात आहे. हे घटक नसांना ताकद देतात आणि रक्ताभिसरण सुधारवतात, ज्यामुळे वय वाढल्यावर पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या कमी होतात. भिजवलेले अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्यांना नैसर्गिक ओलावा मिळतो, जो लवचिकता टिकवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. 7वं आहे ते म्हणजे पांढरे तीळ. तिळामध्ये कॅल्शियमसोबतच झिंक आणि कॉपर असतं, जे की हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी उत्तम मानले जाते. विशेषतः महिलांसाठी मेनोपॉजनंतर हाडांची झीज वेगाने होते, ती रोखण्यासाठी तीळ अत्यंत गुणकारी आहे. रोज 1 चमचा तीळ भाजून खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊब मिळते आणि सांधेदुखीचा जुना त्रास देखील हळूहळू कमी व्हायला लागतो. 8 ते म्हणजे खजूर. खजूर हे लोहाचाच म्हणजे आयर्न उत्तम स्रोत असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतात. रक्ताभिसरण चांगले असेल तरच पायांच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे जिने चढताना किंवा थोडं चालल्यावर जो दम लागतो तो लागत नाही. रोज रात्री दुधासोबत 2 ते 3 खजूर खाल्ल्याने शरीराला दिवसभर पुरेल इतकी ताकद मिळते आणि पायांचा अशक्तपणा दूर होतो. 9 आहे ते म्हणजे केळी. शरीरातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असतं, जे केळीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि स्नायूंमधील थकवा दूर होतो. ज्यांना वारंवार पाय आखडण्याचा किंवा जडपणाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी केळी हे नैसर्गिक सुपरफूड आहे. केळी नेहमी नाश्त्याच्या वेळीस किंवा दुपारच्या सुमारास खाणे अधिक लाभदायी ठरते. 10वं आहे ते म्हणजे ताक आणि दही. पचनशक्ती चांगली असेल तरच आपण खाल्लेल्या या सर्व पदार्थांमधील विटॅमिन्स शरीराला मिळतात. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारवतात आणि नसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले विटॅमिन B12 शोषण्यास मदत करतात. जेव्हा पचन आणि रक्ताभिसरण दोन्ही उत्तम असते, तेव्हा पायांचे स्नायू आणि हाडे दीर्घकाळ सक्रिय आणि शक्तिशाली राहतात. 11 आहे ते म्हणजे आल्याचा वापर. तर आल्याचा वापर हे रक्ताभिसरण सुधारवतं. आल्यामध्ये 10 शामक गुणधर्म असतात, जे की पायांचा जडपणा कमी करतात. आले शरीरातील रक्ताभिसरण वेगवान करते, ज्यामुळे पायांच्या नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. तुम्ही रोजच्या आहारात आल्याचा चहा किंवा सूप आवर्जून वापरू शकतात. 12 आहे ते म्हणजे लसणाचा वापर. लसणाचा वापर त्यामुळे नसांची ताकद वाढते. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे तत्त्व असते, जे रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करते. हे पायांमधील रक्ताचा प्रवाह सुधारवते आणि नसांची कमजोरी दूर करते. रोज सकाळी लसणाची 1 पाकळी कोमट पाण्यासोबत खाणे अगदी गुणकारी ठरते. 13 मखाने. मखाने हाडांची मजबूती वाढवते. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. उतारवयात हाडांची झीज रोखण्यासाठी आणि सांध्यांमधील सूज कमी करण्यासाठी मखाणे खूप फायदेशीर ठरतात. रोज 1 वाटी मखाणे थोड्या तुपात भाजून खाल्ल्याने पायांना आतून ताकद मिळते.
14 आहे ते म्हणजे गूळ आणि सुंठ. गूळ शरीराला झटपट लोह पुरवतो, तर सुंठ पायातील वात कमी करतो. या दोन्हींच्या मिश्रणामुळे स्नायूंची आकुंचन पावणारी क्षमता मजबूत होते. दुपारच्या जेवणानंतर छोटा तुकडा गूळ आणि सुंठ खाल्ल्याने पायांना आराम मिळतो. 15 आहे ते म्हणजे चिया सीड्स. तर चिया सीड्समुळे मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 हे मिळतं. चिया सीड्समध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे की पायांच्या स्नायूंना थकव्यापासून वाचवतात आणि सांध्यांना मजबूती देतात. रात्री 1 चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने फायदा होतो. हे होते 15 अगदी फायदेशीर असे पदार्थ. परंतु काही महत्त्वाच्या टिप्स आणि सल्ला आपणास देण्यात येतो, ते म्हणजे की हा जो आहार सांगितलेला आहे त्या योग्य आहारासोबतच आपल्याला थोडी शारीरिक हालचाल देखील तितकीच महत्त्वाची आहे. अगदी 10 मिनिटे संथ गतीने चालल्याने सुद्धा रक्ताभिसरण सुधारते. जर तुम्हाला शुगर, किडनीचे आजार किंवा काही विशिष्ट ॲलर्जी असेल तर कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. आणि लक्षात ठेवा, योग्य आहार हेच दीर्घायुष्याचं गुपित आहे. तुमच्या पायांची काळजी घ्यायला आजपासूनच आपण सुरुवात करा. आणि तुम्हाला सांगते, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.